श्रीकृष्ण म्हणतात, कलियुगाचा अंत झाल्यानंतर असे असेल सतयुग. आपल्या सर्वांना माहीत असेलच की हिंदू धर्मग्रंथांमध्ये काळाची 4 युगांमध्ये विभागणी केलेली आहे. सतयुग, त्रेतायुग, द्वापर आणि कलियुग. सध्या आपण सर्वजण कलियुगात राहत आहोत. कलियुग म्हणजे एक असा युग ज्यामध्ये मानवजातीचे मन असंतोषाने भरलेले आहे. सर्व मानसिकदृष्ट्या दुःखी आहेत. धर्माचा फक्त 1/4 भाग शिल्लक आहे सध्याच्या परिस्थितीत. हे देखील लक्षात येण्यासारखे आहे. आज सगळीकडे फक्त अहंकार, सूड, लोभ आणि दहशत दिसत आहे. पुराणात कलियुग हे मानवासाठी शाप मानले गेले आहे. पण मित्रांनो, कलियुग कधी सुरू झाले किंवा हे शापित युग कधी संपेल आणि त्यानंतर कोणते युग येईल याचा विचार केला आहे का? चला तर मग जाणून घेऊया. कलियुगानंतरचे युग कोणते आणि कसे असेल? भगवान विष्णूनुसार कलियुगाशी संबंधित एक कथा ग्रंथांमध्ये वर्णन केलेली आहे. त्यानुसार एके दिवशी भगवान विष्णूंना कोणीतरी विचारले की भगवान, द्वापर युगात चालू आहे आणि काळाच्या चक्रानुसार यानंतर कलियुग येणार आहे, पण ते नवीन युग मानव कसे ओळखणार? तेव्हा विष्णू म्हणाले की जगात पापे वाढतील तेव्हा समजा कलियुग सुरू झाले आहे. कलियुगाची सुरुवात स्त्रीच्या केसांपासून होईल. सध्या कलियुगातील महिलांचे केस कापायला सुरुवात होणार आहे, जे स्त्रीचे अलंकार मानले जाते. त्यानंतर सर्व स्त्री पुरुष सुंदर दिसण्यासाठी आपले केस रंगवू लागतील आणि मग कलियुगात कोणाचेही केस लांब आणि काळे दिसणार नाही. यानंतर ज्या दिवशी पुत्राने वडिलांवर हात उचलला त्या दिवशी कलियुग सुरू झाले असे समजावे. एवढेच नाही तर जेव्हा प्रत्येक घरात कलह असेल, एकत्र राहायचे नसते, लोक आपल्याच घरात आपल्या प्रियजनांना मारायला लागतात, तेव्हा समजा कलियुग शिगेला पोहोचले आहे. त्यानंतर मी शिव आणि ब्रह्मा एक होऊ आणि मग जेव्हा कलियुग आपल्या सर्वांवर वर्चस्व गाजवेल तेव्हा आपण एकत्र या युगाचा अंत करू आणि एक नवीन युग सुरू होईल जिथे सर्व काही पुन्हा सत्य होईल. कलियुगाचा काळ. हिंदू धर्मानुसार कलियुगाचा कालावधी 4,32,000 वर्षांचा आहे आणि आता फक्त कलियुगाचा पहिला टप्पा चालू आहे. असे मानले जाते की कलियुग 3102 ईसापूर्वीपासून सुरू झाले, जेव्हा 5 ग्रह मंगळ, बुध, शुक्र, गुरु आणि शनी मेष राशीवर 0 अंशावर होते. याचा अर्थ कलियुगाची 5121 वर्ष उलटून गेली आहे आणि 42,06,880 वर्ष येणे बाकी आहेत. पण कलियुगाचा अंत कसा होईल याचे वर्णन ब्रह्मपुराणात मिळते. ब्रह्मपुराणानुसार कलियुगाचा शेवटी मनुष्याचे वय फक्त 12 वर्ष असेल. या काळात लोकांमध्ये द्वेष आणि दुर्भावना वाढेल. जसजसे कलियुग वाढत जाईल तसतसे नद्या कोरड्या पडतील. फालतू आणि अन्यायातून पैसे कमावणाऱ्या लोकांमध्ये वाढ होईल. पैशांचा लोभापायी माणूस कोणाचीही हत्या करायला मागे पुढे पाहणार नाही. मनुष्यपूजा, उपवास आणि सर्व धार्मिक कार्य करणे बंद करेल. गाय दूध देणे बंद करेल. माणुसकी नष्ट होईल. मुली अजिबात सुरक्षित राहणार नाहीत. त्यांच्याच घरचे लोक त्यांच्याशी व्यभिचार करतील. बाप, मुलगी, भाऊ, बहिणीचे नाते उरणार नाही. एक भाऊ दुसऱ्या भावाचा शत्रू होईल. लग्नासारखे पवित्र नाते अपवित्र होईल. कोणाचेही वैवाहिक जीवन चांगले जाणार नाही. पती पत्नी एकमेकांशी अविश्वासू राहतील. कलियुगात समाज हिंसक होईल. जे बलवान आहेत तेच राज्य करतील.
शिवपुराणानुसार कलियुग, त्याचबरोबर कलियुग देखील शिवपुराणात सांगितले आहे. शिवपुराणानुसार तीव्र कलियुगाच्या आगमनाने लोक पुण्यकर्म सोडून दुष्कर्मात अडकतील आणि सर्व सत्यापासून दूर जातील. इतरांची निंदा करण्यास तयार होतील. दुसऱ्यांची संपत्ती बळकावण्याची इच्छा माणसाच्या मनात घर करून जाईल. माणसाचे मन परकीय स्त्रियांशी जोडले जाईल आणि ते इतर प्राण्यांवर अत्याचार करू लागतील. प्रत्येक जण आपल्या शरीराला आत्मा मानेल. मुले त्यांच्या पालकांचा तिरस्कार करतील. ब्राह्मण वेद विकून आपल्या उदरनिर्वाह करतील. ते फक्त पैसे कमवण्यासाठी शिकण्याचा सराव करतील आणि त्यांना गोष्टीचा मोह होईल. आपले जातीचे कर्म सोडून ते इतरांची फसवणूक करतील. तिन्ही पूजेपासून दूर राहतील. याशिवाय सर्व क्षत्रियही स्वधर्माचा त्याग करतील. त्यांच्यात शौर्याचा अभाव असेल. ते दुर्दैवी चोरी करून स्वतःला सांभाळतील. संस्कार भ्रष्ट, स्वत्याग, कुमारी, कमावती, पारायण आणि माप तोलणे यात आपली दुर्धर्म्य वृत्ती दाखवणारे वैश्य असतील. ते आपला कर्म धर्म सोडून चकचकीत वस्त्रे सजून व्यर्थ भटकतील. स्वतःला कुलीन समजून चार वर्णाशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करतील आणि सर्व वर्णांना त्यांच्या संपर्काने भ्रष्ट करतील. कलियुगातील स्त्रिया बहुधा सद्गुणांनी भ्रष्ट असतील आणि आपल्या पतीचा अपमान करतील. ती सासूचा तिरस्कार करेल. स्त्रिया कोणाला घाबरणार नाहीत. घाणेरडे अन्न खातील. त्यांची नम्रता आणि ते खूप वाईट होईल आणि ती नेहमीच तिच्या पतीच्या सेवेपासून दूर राहील. मित्रांनो, आज शिवपुराणात वर्णन केलेल्या या साध्या गोष्टी प्रत्यक्षात घडताना दिसत आहेत. तर कलियुगाचा नुकतीच 5000 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि ती संपायला लाखो वर्षे बाकी आहेत. तेव्हा कलियुग शिखरावर असताना काय होईल याची कल्पना करा. याशिवाय कलियुगाचा अंत कसा होईल हे भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, ज्याचे वर्णन महाभारतात आहे. श्रीकृष्णांच्या मते कलियुगाचा शेवटी भयंकर युद्ध होतील. मुसळधार पाऊस पडेल. जोरदार वादळे आणि कडक उष्मा होईल. लोक शेती तोडतील, कपडे चोरतील, पिण्याचे पाणी आणि पिशव्याही चोरीला जातील. चोर आपल्यासारख्या चोरांचा मालमत्तेची चोरी करू लागतील. मारेकरीही मारू लागतील. चोरांनी चोरांचा नाश केल्याने लोकांचे कल्याण होईल. युगात मानवाचे वय जास्तीत जास्त 12 वर्ष असेल. लोक दुर्बल, क्रोध, लोभ आणि वृद्धत्व आणि दुःखाने ग्रस्त होतील. त्यावेळी रोगांमुळे इंद्रिय क्षीण होईल. सतयुग कसा असेल? सत्ययुगाचा कालावधी 17,28,000 वर्ष असेल. या युगातील मानवाचे वय 4000 ते 10,000 वर्ष असेल. धर्म पुन्हा पृथ्वीवर वर्चस्व गाजवेल. मनुष्य शारीरिक सुखांऐवजी मानसिक सुखांवर भर देईल. माणसांमध्ये एकमेकांबद्दल द्वेषाचा जागा राहणार नाही. सर्वत्र प्रेम असेल. मानवतेची पुनर्स्थापना होईल. मानवाला परम ज्ञान प्राप्त होईल. लोक उपासना आणि कर्मकांडावर विश्वास ठेवतील. सतयुगात मनुष्य आपल्या तपोबलाने देवाशी बोलू शकेल. या युगात लोकांच्या शरीरावर पूर्ण नियंत्रण असेल. परमात्माशी आत्म्याचे मिलन झाल्यावर प्रत्येक जण आनंदी होईल. पण अनेक दशके सुवर्णकाळ अजून बराच दूर आहे. तर मित्रांनो, अशा अनेक माहिती गोळा करण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. आम्ही तुमच्यासाठी अशा चांगल्या चांगल्या माहिती घेऊन येतो. कृपया तुम्हालाही आजची माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.